ॲव्हेंजर बेस्ट बाईक, सर्वात बेस्ट बाईक आतापर्यंत ज्या बाईक्स वगैरे आल्यात ना क्रुझिंग साठी, त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट बाईक आहे ही क्रुझिंग साठी. एवढी कम्फर्टेबल आणि बेस्ट आहे. अंडर रेटेड झाली ही बाईक. जेव्हापासून या सगळ्या ज्या ॲडव्हेंचर बाईक्स वगैरे आल्या तेव्हापासून यांचं मार्केटच बंद झालं, म्हणजे मार्केटच खाल्लं. आता काय झालं की ॲडव्हेंचर बाईकवरतीच आपण लॉंग टूर करू शकतो किंवा काय, अशी मेंटॅलिटीच झाली लोकांची. जो कोणी उठेल ना तो समजा जर का लॉंग टूर करायचं झालं, पहिले ऍटलीस्ट बुलेट तरी चालत होती, क्लासिक वगैरे पण यूज करत होते लोक, म्हणजे एक जास्त नाही, एक 4-5 वर्ष अगोदरची गोष्ट असेल. जेव्हापासून या सगळ्या ऍडव्हेंचर बाईक इंट्रोड्यूस झाल्यात ना मार्केटमध्ये, तेव्हापासून ह्या बाईकचा रोलच मोडला. आणि ही तर बाईक सगळ्यात बेस्ट आहे. बजाजने एवढी भारी बाईक बनवली, म्हणजे एवढ्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला एक हार्ले डेव्हिडसन सारखा लुक आणि त्यासारखं एक डिझाईन कुठेतरी बजाजने देण्याचं ट्राय केलं, म्हणजे दिलाच, ऑलमोस्ट दिलेलाच होता, पण ते कस्टमर्सनी तेवढं त्याला हे नाही केलं, म्हणजे जाणून नाही घेतलं ह्या गोष्टी. त्यामुळे ही बाईक कुठेतरी अंडर रेटेड राहिली. लॉंग रूटला म्हणा एकदम रिलॅक्स आहे. पिलियनला पण एवढी भारी बाईक आहे ना, म्हणजे ह्या बाईक सारखा कम्फर्ट नाहीये कोणत्याच बाईक मध्ये. खरं तर त्यावेळेस पण ह्या बाईक वरती लॉंग टूर वगैरे झाल्या असत्या आणि कोणत्याच युट्यूबरनी, कोणत्याच इन्फ्लुएन्सरनी त्यावेळेस या बाईक सोबत कधीच जास्त काही व्हिडिओ वगैरे हे केल्या नाहीत, कारण त्यांना सर्वांना ॲडव्हेंचर बाईक्सच हव्या होत्या.